नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण या पेपर पॅटर्नची कटिंग बघितली आहे. 32 साईज चा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग बघितली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पिसावरती कसं ठेवून कटिंग करायचं हे बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, मी पीस घेतली आहे आणि ही डबल फोल्ड आहे. डबल फोल्ड घेतली आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि जी सुट्टी आहे तिकडे आहे ती. आणि पाठीमागलचा भाग आपल्याला बंद भागाकडेच ठेवायचा आहे. आणि जसा आहे तसा आपल्याला खडूनी आखून घ्यायचा आहे. हे बघा, पेपर हलू नये म्हणून असं काहीतरी त्याच्यावरती ओझं ठेवायचं, म्हणजे पेपर हलत नाही. आणि जशास तसं आखून घ्यायचं आपल्याला. आणि हा एक त्या ताईला प्रश्न पडला आहे की हा पेपर पॅटर्न अस्तरच्या ब्लाऊजला चा आहे की साध्या ब्लाऊजचा आहे. तर त्यांना सांगायचं आहे की मला की हे बघा की हा पेपर पॅटर्न साध्या ब्लाऊजलाही चालतो आणि अस्तरच्या ब्लाऊजलाही चालतो. फक्त बाहीमध्ये आपल्याला बदल करायचं असतं. साध्या ब्लाऊजला थोडंसं जास्त घ्यायचं असतं बाहीला. तर ते मी पुढे सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सगळे हे पार्ट जिथे जिथे ॲडजस्ट होतील तिथे तिथे ठेवून आखून घेऊयात खडूनी. एकदम सोपी पद्धत आहे हे पण कटिंग करायची. मैत्रिणींनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करत जा. आणि तुम्ही 2च मिनिटाचा व्हिडिओ बघता, त्याच्यामुळे तुम्हाला काही पुढचे काही टिप्स, काही महत्त्वाचे ट्रिक्स ते सांगितलेले तुम्हाला समजत नाही. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत जा. हा साधा ब्लाऊज आहे पिसाचा. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त फोल्ड करण्यासाठी 1 इंच जास्त कपडा जास्त घ्यायचा आहे आणि मग नंतर बाही आखून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला पीस जो साधा ब्लाऊज असतो तो त्यासाठी 1 इंच जास्त घ्यायचं. आणि अस्तरचा घ्यायचा असेल तर ही बाही फक्त अशीच ठेवायची, जेवढी आहे तेवढी. त्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही आहे. त्यासाठी हे दोन्ही म्हणजे दोन्ही ब्लाऊजला, साध्या ब्लाऊजला आणि अस्तरच्या ब्लाऊजला, हे दोन्ही ब्लाऊजला हे पेपर पॅटर्न चालतील. फक्त बाहीमध्ये बदल करायचे आहे आपल्याला. हे बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं 1 इंचानी जास्त घ्यायचं आहे आपल्याला. जर साधा ब्लाऊज असेल तर 1 इंच बाहीला जास्त घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला तिथे समोरून फोल्ड करावे लागेल. बाहीला फोल्ड करावं लागतं म्हणून आपल्याला फक्त 1 इंच जास्त घ्यावं लागतं. आणि अस्तरचा जर कट करायचा असेल तर तुम्ही जेवढी बाही आहे तेवढंच ठेवायचं, जशी आहे तसंच ठेवून आखून कटिंग करून घ्यायचं. आता आपण सुरुवातीला हे सगळे पार्ट कट करून घेऊयात आणि मग पुढे बघूयात. तर आपले सगळे पार्ट कट करून झालेले आहेत. तर आता आपण क्रॉसपट्टी कटिंग करणार आहोत. तर क्रॉसपट्टीला आपल्याला डबल म्हणजे 4, हे बघा, डबल मी आधीचा डबल होता पीस आणि आता आणखीन एकदा फोल्ड केला, म्हणजे आपल्याला 4 क्रॉसपट्ट्या निघतील.
आपल्याला 4 क्रॉसपट्ट्या हव्या आहेत, त्यासाठी मी आणखी डबल फोल्ड करून हे बघा मी जसं तसं आखून घेतलं आहे. आपल्याला साध्या ब्लाऊजला आतमध्ये ह्याच कपड्याचा क्रॉसपट्टी लावायचा असतो, म्हणून मी फोल्ड करून घेतला आहे. आणि आता आपण लगेच मैत्रिणींनो क्रॉसपट्टी झाल्यानंतर लगेच जागच्या जागी आपण पाटीची पट्टी आणि गोटची पट्टी म्हणजे पायपिंग करायची पट्टी सगळे जागच्या जागी लगेच कटिंग करायच्या टायमाला सगळं कट करून ठेवायचं, म्हणजे शिवताना आपल्याला काही अडचण होत नाही, लवकरात लवकर आपल्याला ब्लाऊज शिवून तयार होतो. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर हे बघा, आता आपल्याला हुकलूक पट्टीसाठी लागणार आहे ही पट्टी. पायपिंगसाठी तिरकस पट्ट्या काढून घेणार आहोत, क्रॉस, आणि मग नंतर लगेच पाटीची पट्टी पण लगेच काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि सगळं जे सगळे कपडे असतात छोटे छोटे तुकडे पण सगळे ब्लाऊज शिवेपर्यंत तसंच ठेवायचं. जपून आपल्याला काही अडचण पडली तर लगेच पटकन ती कपडा घेऊन लावता येईल कुठे कमी पडेल तर. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा तो नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.